नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का। 3 वेळा आमदार राहिलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। राज्यातील निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तपासण्यात सुरुवात झाली आहे। त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा देऊन इतर पक्षात प्रवेश केला जात आहे। 4 दिवसांपूर्वीच एका घोटाळ्यामध्ये आरोपी असलेल्या माजी खासदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा तीव्र विरोध दर्शविला होता। मात्र त्यांची भाजप हायकमांडकडून दखल घेतली गेली नाही। त्यामुळे नाराज असलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप देशे यांनी पत्रकार परिषद घेत शनिवारी तडकाफडकी राजीनामा देण्याची घोषणा केली। 2 दिवसांपूर्वी एका घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने त्यांची तीव्र विरोध दर्शवला होता। मात्र याकडे भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आले। जीवन प्रदीप देश यांनी शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। यावेळी त्यांनी पक्षावर नैतिकता ढासळल्याचा आरोप केला होता। भाजपमध्ये नैतिकता शिल्लक राहिली नाही। सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आणि जमिनीवर जेलमधून बाहेर आलेल्या माजी खासदाराला भाजप जर पक्षात प्रवेश देत असेल तर पक्ष आपल्या नीती आणि मूल्यांपासून खूप लांब गेला आहे आणि त्यामुळे भाजपला मोठा परिणाम भोगावा लागणार, असं ते जोरदार हल्लाबोल करत होते। त्यासोबतच त्यावेळी त्यांनी राज्य नेतृत्वावर निशाणा साधत म्हणाले की चिट फंड घोटाळ्याच्या आरोपीला पक्षात प्रवेश देऊन आता भाजपमध्ये नीतिमत्ता शिल्लक राहिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आणि या सर्व गोष्टी लक्षात घेता मी राजीनामा देतोय, असं बोलत त्यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापवलं।